नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा एका रेड लाईट एरियातील प्रेम आणि गुन्ह्यावर आहे. तर चला आजची कथा बघूया. मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर एक अशी गल्ली आहे जिथे दिवसा शांतता दिसते, पण रात्रीच्या अंधारात सगळं बदलून जातं. दिवे लागतात, खिडक्यातून बाईचे आवाज ऐकू येतात, पायऱ्यांवर बसून बसलेल्या मुली सिगारेट ओढतात. काहींच्या चेहऱ्यावर बनावटी हसू असतं, पण काहींच्या डोळ्यांमध्ये मात्र अपार वेदना बघायला मिळतात. अशातच त्याच गल्लीमध्ये राहायची सुषमा नावाची एक मुलगी. वयाने जेमतेम 22 ते 23, पण दिसायला खूप सुंदर. लांब सडक केस, गोरावर्ण, मोठे डोळे आणि हास्य, पण तिच्या आयुष्यात हसायला काहीच नव्हतं. तिच्या वडिलांनी गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी तिला एका दलालाकडे विकलं होतं आणि तिचं आयुष्य रेड लाईट एरियाच्या 4 भिंतीमध्ये अडकून पडलं होतं. रोज रात्री वेगवेगळ्या माणसांसोबत तिला वेळ घालवावा लागायचा आणि ते जे सांगतील ते तिला करावं लागायचं. अशातच तिच्या मनात आवाज कुणाचा ऐकू येत नव्हता. सुषमा मनात अनेकदा विचार करायची की हे जीवन कायमच आहे का, मला असंच जगावं लागणार आहे का. पण तिच्या हृदयाच्या तळाशी अजूनही एक आशा होती की कधीतरी कुणीतरी येईल जो तिच्यावर खरं प्रेम करेल, ज्याला तिच्या चेहऱ्यावर नाही तर तिच्या मनावर प्रेम असेल आणि जो तिला या चिखलातून बाहेर काढेल. अशाच विचारांमध्ये ती एकटी बसलेली असायची. एके दिवशी त्या गल्लीच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये अरुण नावाचा मुलगा आला. अरुण पत्रकारितेचं शिक्षण घेत होता. त्याला त्याच्या प्रोजेक्टसाठी या भागावर खरं जीवन समजून घ्यायचं होतं. अरुण साधा होता, डोळ्यात स्वप्न आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. त्याला नेहमी समाजाच्या अंधाऱ्या बाजूच्या विषयी जाणून घ्यायला आवडायचं आणि त्याच जिज्ञासेपोटी तो या गल्लीत शिरला होता. तिथे त्याचं लक्ष सुषमाकडे गेलं. ती खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता, पण डोळ्यात दुःख होतं. अरुण तिच्या नजरेत अडकला. अरुणने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या गल्लीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो एकटा टपरीवर चहा घेत बसला होता आणि सुषमा तिथून जात असताना त्याने आवाज दिला, "नमस्कार, मी अरुण आहे. तू माझ्याशी थोडं बोलशील का?" सुषमा सुरुवातीला थोडी चिडली, कारण तिला रोज असे लोक भेटायचे जे बोलून शेवटी वेगळंच काही मागायचे. पण अरुणचं बोलणं वेगळं होतं. त्याच्या डोळ्यात स्वच्छता होती. तो हसत होता आणि खरं बोलत होता. सुषमा म्हणाली, "इथे सगळे फक्त मजेसाठी येतात. तुझा हेतू काय आहे?" अरुण शांतपणे म्हणाला, "माझा हेतू तुला ओळखायचा आहे. मला तुझी गोष्ट ऐकायची आहे. कारण तू फक्त या गल्लीतली मुलगी नाही आहेस, तर तू एक व्यक्ती आहेस, ज्याचं आयुष्य आहे, स्वप्न आहेत, इच्छा पण आहेत आणि मला ते समजून घ्यायचं आहे." हे ऐकून सुषमा गप्प झाली, कारण कुणीच तिला असं बोललं नव्हतं. हळूहळू दोघांची भेट वाढू लागली. अरुण रोज कधी पुस्तक घेऊन यायचा, तर कधी चहा घेऊन. तो तिच्याशी साध्या गोष्टीवर बोलायचा. तिच्या बालपणाविषयी, तिच्या आवडीनिवडीविषयी विचारायचा आणि तिचं मन हलकं करायचा, कारण तो तिला माणूस म्हणून वागवत होता. सुषमाला त्याच्यासोबत वेळ घालायला आवडायला लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हसू यायला लागलं होतं. अरुणला जाणवलं की सुषमाच्या बाह्य रूपाच्या मागे एक खूप निरागस आणि स्वच्छ मन आहे. एकदा अरुणने तिचा हात धरून म्हटलं, "सुषमा, मला माहिती आहे तुझं जीवन खूप कठीण आहे, पण मी तुला वचन देतो, मी तुला या गल्लीतून बाहेर काढेन. आपण दोघं मिळून नवीन आयुष्य सुरू करूया." सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती म्हणाली, "मला कधीच वाटलं नव्हतं की कुणीतरी मला खरं प्रेम देईल, पण तू माझ्या समोर उभा आहेस म्हणून मी विश्वास ठेवते." पण या नात्याला एक मोठा अडथळा होता. या सगळ्या मागे दलाल गणपत होता. तोच या सगळ्या मुलींच्या आयुष्याचा मालक होता. त्याला जेव्हा कळालं की सुषमा अरुणसोबत वेळ घालवत आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याला वाटलं की ही अरुणमुळे त्याचा धंदा बंद होईल. तो संतापला. त्याने सुषमाला धमकी दिली, "सुषमा, तू विसरू नकोस, मी तुला विकत घेतलंय. तू माझ्या शब्दाशिवाय कुठेही जाणार नाहीस. अरुण जर पुन्हा इथे दिसला तर त्याचा शेवट वाईट होईल." सुषमा घाबरली, पण अरुणला सांगितल्यावर अरुण मात्र
ठाम होता. तो म्हणाला, मी घाबरणार नाही, मी तुझ्यासाठी लढेन, गणपतला शिक्षा मिळालीच पाहिजे. अरुणने ठरवलं की तो या सगळ्याचा पर्दाफाश करणार. तो सगळे पुरावे गोळा करू लागला. त्याने फोटो काढले, रेकॉर्डिंग केले आणि त्याच्या रिपोर्टमध्ये सगळं मांडायची तयारी सुरू केली. गणपतला हे कळालं आणि त्याने अरुणला संपवायचं ठरवलं. एका रात्री जेव्हा अरुण सुषमाला भेटायला आला होता, तेव्हा गणपतच्या माणसांनी त्याच्यावर हल्ला केला. घोड्यांचे आवाज गल्लीभर घुमले. अशातच अरुणला पण जखम झाली. तो खाली पडला. सुषमा किंचाळली, मदतीसाठी धावली. लोक घाबरले होते. पोलीस आले आणि काही गुंडांना पकडलं, पण गणपत मात्र पडून गेला होता. अरुणला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच्या जखमा गंभीर होत्या, पण तो वाचला. सुषमा त्याच्या शेजारी बसून रडत होती. तिच्या डोळ्यात फक्त भीती होती, पण त्याच्याबरोबर ध्येयही होतं. अरुणने तिचा हात धरून म्हटलं, तू रडू नकोस, आपण जिंकू. गणपतचा शेवट जवळ आला आहे. केस कोर्टात गेली. गणपतवर मानव तस्करी, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांचे आरोप ठेवले गेले. कोर्टात मोठी लढाई सुरू झाली. सरकारी वकील म्हणाला, माय लॉर्ड, ही केस फक्त एका मुलीची नाही, तर शेकडो मुलींच्या आयुष्याशी संबंधित आहे. गणपतने त्यांना विकलं, वापर केला, अशा खूप साऱ्या गोष्टी त्याने त्यांच्यासोबत केल्या आहे आणि त्यांच्या स्वप्नांचा नाश केला. साक्षीदार म्हणून सुषमा उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, माय लॉर्ड, मला लहानपणी इथे विकलं गेलं होतं. रोज माझ्यावर अत्याचार झाले, पण मी शांत राहिली, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जेव्हा मी माझं खरं प्रेम मिळवलं, तेव्हा गणपतने त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. आज मी इथे उभी आहे, कारण मला न्याय हवा आहे. फक्त माझ्यासाठी नाही, तर त्या सगळ्यांसाठी ज्यांची आयुष्य या गल्लीत संपली. अरुणही कोर्टात बोलला. तो म्हणाला, माय लॉर्ड, मी पत्रकार आहे. माझं काम सत्य सांगणे आहे. माझ्या डोळ्यासमोर गणपतने घाणेरडी कृत्य केली आहे आणि ती मी झालेली बघितली पण आहे. मी वाचलो, हा फक्त योगायोग आहे. पण मला हे माहिती आहे की जर गणपत मोकळा राहिला तर अजून कित्येक जणांचं आयुष्य नष्ट होतील. संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख दिसत होतं. शेवटी न्यायाधीशांनी निर्णय दिला. गणपतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्या हाताखाली सगळ्या मुलींना मुक्त करण्यात आलं. न्यायालयात टाळ्यांचा आवाज घुमला. अरुण हळूहळू बरा झाला. हॉस्पिटलमध्ये तो सुषमाचा हात धरून म्हणाला, आता सगळं संपलं. आता आपण या गल्लीतून बाहेर पडू, नवीन आयुष्य सुरू करूया. सुषमाच्या डोळ्यात चमक आणून म्हणाली, मला कधी वाटलं नव्हतं की मी पुन्हा स्वप्न बघू शकेल, पण तू आहेस म्हणून मला विश्वास वाटतो. दोघं एकमेकांना मिठी मारतात. रेड लाईट एराच्या अंधाराच्या गल्लीत सुरू झालेलं त्यांचं हे प्रेम आणि ही कहाणी शेवटी उजेडात आली. त्यांची कहाणी समाजाला एक संदेश देऊन गेली की प्रेम हे फक्त रोमॅन्स नसतं, ते अन्यायाशी जगूनही जिवंत. मन खरं मन असेल तर कुठलाही अंधार फार काळ टिकू शकत नाही. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.